झी 24 तास एक पाऊल पुढे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत माजी IPS अधिकारी YP सिंग यांच्याकडून अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। संजय दत्तला 4 आठवड्याची सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे। सर काय म्हणाल या मुदतवाढीला, कशा पद्धतीने आपण ही मुदतवाढ पाहता? मला असं वाटतं की संजय दत्तनी CBIचे मदत घेऊन त्यांना असं मिळालेली आहे, कारण की CBIला जे तथ्य संजय कोर्टासमोर सादर करायला पाहिजे होतं त्यांनी नाही केलं। कायद्याचा सिद्धांत आहे की कोणी कोर्टासमोर काही रहम मागितली मग त्याच्याकरता त्यांना स्वच्छ हाताने जायला पाहिजे। संजय दत्तला माहित होता की त्यांचा निकाल येणार आहे आणि तरी सुद्धा त्यांनी अनेक फिल्मे साईन केला। जर कुठलाही लीगल करार केलेला माहित सुद्धा असताना की याच्यात लीगल कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊ शकत नाही, मग 418 इंडियन पिनल कोड खाली हा गुन्हा आहे आणि ही पूर्ण गोष्ट CBIला सुप्रीम कोर्टच्या समोर सादर करायला पाहिजे होती की संजय दत्तनी धोखाधडी केलेली आपले प्रोड्युसरशी आणि तरी सुद्धा तो फिल्म कंप्लीट करायचे, प्रोड्युसरची मदत करायची आहे आणि म्हणून जे आहे कोर्ट एक स्वेच्छाचा अधिकार घेऊन त्यांना सवलत द्यावा जर इतर लोकांना दिलेलं नाही। मला असं वाटते की CBIने पूर्ण तथ्य सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर केलेलं नाही, त्यामुळे त्यांना ही सवलत मिळालेली आहे। सर सेलिब्रिटीसाठी वेगळा न्याय आणि आम जो आरोपी आहेत, इतर आरोपी आहेत त्यांना वेगळा न्याय असं पाहता दिसतोय। संजय दत्तनी जे केलेला आहे फायदा सेलिब्रिटी म्हणून त्यांना नाही मिळाला, पण त्यांची जे एक मोठा एक स्टॅचर आहे सेलिब्रिटीचा, त्या अनुषंगे त्यांनी जे आहे एक कट करून कायद्याचे अनेक गोष्टीला त्यांनी गैरकायदेशीरचा वापर केलेला आहे, त्यामुळे त्यांना सवलत मिळाली। गैरवापर केला असं YP सिंगचं म्हणणं आहे आणि ही संजय दत्तनी फसवणूक केली आहे आणि आम जनतेलाही फसवलंय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।